तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. बकासूरमुळे आपल्याला आपल्या बैलगाडा क्षेत्राची ओढ लागली. आपला देव फक्त हिंद केसरी लक्षा आमच्या भागाचं नाव बऱ्यापैकी सातसमुद्र पार नेऊन ठेवले. तो प्रेम देतो, आपण प्रेम देतो, ती असं बरं वाटतंय, तिथनं जावं वाटत नाही असं आहे. कुठलाही योद्धा घडवण्यासाठी त्याचा गुरु लागतो आणि त्याच्या गुरुनी त्याला खूप बऱ्यापैकी म्हणतात उत्तमरित्या त्याला योद्धा बनवला होता. ही आपल्या मोठ्या लक्षाची दावण आहे, उत्तम भाऊंची दावण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. बकासूरमुळे आपल्याला आपल्या बैलगाडा क्षेत्राची ओढ लागली. म्हणजे बैलगाडा क्षेत्र काय होतं, कसं होतं हे आपल्याला माहिती नव्हतं आधी. जेव्हा बकासूर उजाळ्यात आला, बकासूर जेव्हा पळायला लागला, त्यानंतर आपल्याला बैलगाडा क्षेत्र कसं आहे, काय, या सगळ्या गोष्टींची आपल्याला खबर लागायला लागली आणि त्याचा एक लढा लागायला लागला. तर तोच लढा वाढत गेला आणि त्यानंतर आपल्याला मोठा लक्षाबद्दल समजायला लागलं. मोठा लक्ष कसा होता, काय होता, हे आपण काही व्हिडिओमधून बघितलं होतं, पण प्रत्यक्षात त्याला कधी बघितलं नव्हतं. कारण तो कधी वेळ आलाच नाही. एक मोठ्या लक्षाने त्याच्या टाईममध्ये, त्याच्या काळामध्ये त्याचा काळ गाजवला. तो खूप लेजंड असा बैल होता आणि तो मोठ्या लक्षाला एकदा तरी पाहावं म्हणून आम्ही मुंबईवरून त्याच्या गावी या ठिकाणी आम्ही आलो आहे. त्याच्या दावणीला आलो आहे बघण्यासाठी की तो कसा आहे. तो कधी बघितलं नव्हतं म्हणून आज हा टाईम आम्हाला आला आहे. आज आहे रविवार 12 तारीख. तर आजची त्याची कंडिशन काय आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच. त्याची पैदास पण मी बघितली आता, त्याची पैदास पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल. तर त्याच्यासाठीचे व्हिडिओ यूट्यूबवरती खूप सारे आहेत, पण मी इथे येण्यामागचं कारण म्हणजे हा एक संघर्ष योद्धा आहे. हा याच्या लाईफमध्ये ह्याने आपली शर्यत बंदी बघितली. जर हा त्या टाईममध्ये कंटिन्यू धावत असता तर आज हा खूप मोठा, म्हणजे आज जो आहे त्याच्यापेक्षा पण खूप काही त्याने कमवलं असतं. आणि मी त्याचं सगळं जे पण पारितोषिक त्याला दिलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन इकडे. तर असा हा सप्त हिंद केसरी मोठा लक्षा, आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव, आज कसा आहे, आज काय आहे त्याची कंडिशन, हे मी दाखवायचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला करेन. त्याची दावण पण दाखवेन, त्याची पैदास मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आज आपल्याला उत्तम भाऊंना पण भेटायचं होतं, त्यांची थोडीशी मुलाखत घ्यायची होती, पण ते थोडे मैदानावरती गेले असल्यामुळे त्यांची मुलाखत घेणं थोडं अवघड झालं आहे. मी तरी ट्राय करेन मुलाखत घेण्याचा. तर असा काहीसा गोठा आहे आपल्या मोठ्या लक्षाचा. आपण जाऊया. मोठ्या लक्ष तिकडे बसलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. आपला देव फक्त हिंद केसरी लक्षा. आपल्या मोठ्या लक्षाचा चाहता वर्ग पण आपल्यासोबत आहे इकडे. त्याची देखभाल करण्यासाठी इथे असतात. या ना. नमस्कार मित्रांनो, आता आपण आपल्या मोठ्या लक्षासोबत, आपल्या देवासोबत आहे. तर आपल्या देवाचा चाहता वर्ग पण आपल्यासोबत आहे. काय सांगाल तुम्ही, कसा होता आपला लक्ष? आमच्या भागाचं नाव बऱ्यापैकी सातसमुद्र पार नेऊन ठेवले. लक्षानं असं भरपूर असं सन्मानचिन्ह कमवले. नाव पण भरपूर आहे आमच्या भागाला त्याने मिळवून दिले. त्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल प्रेम आहे. तरी किती वेळ आला असा तिथे भेटायला त्याला? 3-4 वेळा आलो. 3-4 वेळ आला. कधीपासून बघताय, केवढे होतास? आम्ही तरी आम्हाला नाद लागतच नाही बघतोय. लहानपणी तरी किती वर्ष असेल? पहिली दुसरी असल्यापासून. आणि बंदी लागायच्या आधी कसं होतं की प्रत्येक वर्षी एक हिंद केसरी व्हायचा. असा आपला हा मोठा लक्षा 7 वेळा हिंद केसरी होता आणि सप्त हिंद केसरी असा किताब त्याच्याकडे आहे. म्हणून याला देव म्हटलं जातं आपलं बैलगाडा क्षेत्रातलं. तर आपण मुंबईवरून इकडे आलो आहे आपल्या देवाला भेटण्यासाठी. आपलं पण काहीतरी एक होतं की मनामध्ये होतं की एकदा तरी आपल्या मोठ्या लक्षाला भेट द्यायची, पण ते कधी शक्य होत नव्हतं आम्हाला. आणि आज काही दिवसांनी शक्य झालं. पण आज त्यांच्या मालकांची मुलाखत आपल्याला घ्यायची होती, पण त्यांचे मालक नेमके नाही आहेत इकडे. तर आपण त्यांच्यासोबत त्यांची देखभाल जे करतात, तुझं नाव सांगा. माझं नाव अबलगुडसे वाटते. हां, तर त्यांची देखभाल करतात. तर दादांना आपण बोलूया की जरा सांगाल आपल्या मोठ्या लक्षाबद्दल काय थोडीशी माहिती आमच्याकडे चाहतात सांगा.
मोठं लक्ष म्हणजे आम्ही सकाळी यायचो, म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी चालतो, तर इथून जाऊ वाटत नाही, कारण की बैलांना लोक बघा येतात, प्रेम देतात, आणि इथं आपल्याला त्यांची सेवा म्हणजे त्या बैलाची सेवा करण्यासाठी म्हणजे थांबू वाटतं इथं. आणि त्याला चारा टाकायला लागतोय, वैरण वेळेवर, पाणी, आणि बैलावर इथं बसलं की मेन म्हणजे बैल मांडीवर डोकं ठेवतो, म्हणजे तिची तेव्हा प्रेम देतो, आपण प्रेम देतो, ती बरं वाटतं, इथनं जाऊ वाटत नाही असा विषय आहे. तरी त्याच्या काळामध्ये त्याने हा एक त्याच्या काळातलं वादळ होतं. म्हणजे वादळ बोललं तर म्हणजे त्याची जेव्हा सुट्टी व्हायची तेव्हा सुट्टी झाल्यावरती हा एकटा पुढे असायचा, बाकी सगळ्या गाड्या नंतर यायच्या. 200 मीटरचा 200 ते 300 200 मीटरचा कमीत कमी अंतर असायचं. असा हा मोठा लक्ष, असा याचा पळ होता. तरी याची पैदास वगैरे काय त्याचा? हा, पैदास आहे याची म्हणजे पैदास आता आपल्या घरी आहे. बाकी 1-2-3 झालेले ते दिलेत मित्रांना. त्याचं नाव काय आता? त्याचं नाव आता छावा ठेवलं. छावा ठेवलं, ते मी दाखवतो तुम्हाला त्याची पैदास. तर आता आपण आपल्या देवाचा छोटासा सत्कार करूया. तर आपले सगळे आहेत चाहते वर्ग त्यांच्यासोबतच करूया आपण सगळं. तर इकडून चालेल. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. धन्यवाद. गेली 3 आठवडे मी देवाच्या दर्शनाला यायचं ठरवत होतो, पण योग काय मिळाला नाही. फायनली आज मी मुंबईवरून देवाच्या दर्शनाला आलो आहे. देवाच्या दर्शनाला ह्यासाठी आलो आहे की मोठा लक्ष हा एका टायमाचा संघर्ष योद्धा होता, आणि यांनी आपल्या टायमाला खूप वादळ घातलं होतं, यांनी आणि याच्या मालकानी, उत्तम भाऊ यांनी. कारण कुठलाही योद्धा घडवण्यासाठी त्याचा गुरु लागतो, आणि त्याच्या गुरुनी त्याला खूप बऱ्यापैकी म्हणतात उत्तमरित्या त्याला योद्धा बनवला होता. आणि योद्धा हा एकदाच जन्माला येतो. मला माहीत नाही पुनर्जन्म होतो की नाही होतो, कारण योद्धा एकदा गेला की तो परत जन्माला येत नाही. आणि आता त्याचा वृद्धापकाळ आला आहे, आणि पुढे दिसेल की नाही दिसेल हे आम्हाला माहीत नाही, पण ते म्हणून त्या दर्शनाला आम्ही आलो आहे. आणि फार आनंद झाला की आम्ही त्याचं व्यक्तिशः दर्शन घेतलं आणि त्याला स्पर्श केला, की त्याच्या पाया पडलो. फार बरं वाटलं. एवढ्या लांब आलेलं त्याचं काहीतरी सार्थक झालं. आणि पुढे सांगायचं म्हणजे याचा जो पराक्रम आहे तो सांगू शकत नाही अशा शब्दांमध्ये. कारण ज्या वेळेला हा सप्त हिंद केसरी झाला त्यावेळेला प्रत्येक वर्षी एक
हिंदकेसरी व्हायची. आत्ता या काळात 5 ते 6 हिंदकेसरी होतात. जर त्यावेळेला 5-6 हिंदकेसरी झाला असतं तर कमीत कमी 40-45 हा मानकरी झाला असता. 9 वर्ष जर बंदी लागली नसती तर प्रत्येक 5 जर पकडले तर 100राहून त्याची हिंदकेसरी झाले असता. असा मोठा वॉरियर आहे. तर याची बरोबरी कोणाला करता येणार नाही आणि कोणी करूही शकत नाही. आणि आम्हाला आनंद आहे की या वॉरियरला आम्ही भेटलो आहे आणि त्याचं दर्शन घेतलं आहे आणि आमचं येण्याचं काहीतरी सार्थकी झालं. मागेले जात नाही, पुढे सरक. ही मोठ्या लक्षाची पैदास छावा सेम टू सेम त्यासारखंच दिसतोय. ही आपल्या मोठ्या लक्षाची दावण आहे, उत्तम भाऊंची दावण. तर मित्रांनो, काल आपल्याला उत्तम भाऊंची म्हणजे मोठ्या लक्षाच्या मालकांची मुलाखत घ्यायची होती. त्यांनी मला खूप सारे प्रश्न विचारायचे होते. मी खूप सारे प्रश्न घेऊन गेलेलो त्यांच्यासाठी आणि ते नेमकं जमलं नाही मला, ते नव्हते तिथे उपस्थित आणि त्यासाठी मी नक्की पुन्हा एकदा जायचा प्रयत्न करतोय. तिकडे जाऊन त्यांची पूर्ण मुलाखत घेऊन आपल्याला पोस्ट करायचं आहे आणि मला त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. तर त्यासाठी मी नक्की पुन्हा जाणार आहे तिकडे. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात त्या सगळ्यासाठी धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या लक्षाच्या चाहत्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. ज्यांना बघायचं होतं की लक्षाची आता कंडिशन कशी आहे त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम तुमचं राहू दे आपल्या चॅनलवरती, आमच्यावरती. मी आता तुमची रजा घेतो. धन्यवाद.